नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे तिसरं युनिट आहे त्यातला शेवटचा लेसन द अल्केमी ऑफ नेचर पेज नंबर 119 व 120 वरती असणारा हा लेसन आहे. याच्या रायटर ऑथर रक्षा भरादिया या आहेत. आता सुरुवातीलाच अल्केमी या शब्दाचा अर्थ पेज नंबर 120 वरती आहे. अल्केमी मीन्स मिस्टिरियस पॉवर और मॅजिक दॅट कॅन चेंज द थिंग्स. म्हणजे ती कशी जादुई शक्ती किंवा जे काय बोलतो तर गोष्टी बदलू शकणारी एखादी जादुई शक्ती म्हणा, मिस्टिरियस असं म्हणजे गूढ अशी एक शक्ती, पॉवर किंवा ताकद की ज्यानं काय घडू शकतं, तर गोष्टी बदलू शकतात. मी याचा शब्दशः अर्थ जर सांगायचं म्हटलं आपल्याला तर आपण त्याचं किमया असा अर्थ सांगूयात. तर बघा, पेज नंबर 119 वरती हा लेसन आहे. द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया किंवा निसर्गाची जादू. टू सी अ वर्ल्ड इज अ ग्रेन ऑफ सँड. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड म्हणजे वाळूच्या एखाद्या छोट्याशा कणामध्ये जग पाहणं. अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर आणि वन्य फुलामध्ये किंवा जंगली फुलामध्ये स्वर्ग पाहणं. या दोन्ही गोष्टी जर का आपल्याला करायच्या असतील तर काय करावं लागेल बघा. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. इन्फिनिटी या शब्दाचा अर्थ अनंतता, अपारता, अमर्यादपणा. ह्या गोष्टी कुठं होल्ड करा, पकडा, धरा, तर तुमच्या तळहातामध्ये या गोष्टी पकडा. म्हणजे इन्फिनिटी, अमर्यादपणा, अपारपणा पकडा. सोबतच अँड एटर्निटी इन अँड आवर. एटर्निटी या शब्दाचा अर्थ शाश्वत किंवा अनंत काळ. अँड आवर म्हणजे तास. तर एखाद्या तासामध्ये किंवा 24 तासाच्या एखाद्या भागामध्ये, दिवसाच्या 24 भागांच्या एखाद्या भागामध्ये अथवा एखाद्या निश्चित काळामध्ये तुम्ही काय करा, तर अनंतता, शाश्वतपणा हा तुम्ही तुमच्या तळहातामध्ये, यासोबतच अपारपणा, अमर्यादता हे तुमच्या तळहातामध्ये धरा. म्हणजे काय होईल तर तुम्हाला एका छोट्याशा वाळूच्या कणामध्ये तुम्ही जग पाहू शकाल आणि जंगली फुलामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसेल तर स्वर्ग दिसेल. असं विल्यम ब्लेक यांचं हे वाक्य आहे, यांचं हे कोट आहे जे इथं या लेखिकेनं आपल्यासमोर वापरलेलं आहे. तर मित्रांनो, चला आपण आता पाठाला सुरुवात करूया. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ऍक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग आवर वेल बिईंग. आता इन्स्टिंक्टिव्हलीचा अर्थ इथं दिलेला आहे. बाय नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणजे अंतःप्रेरणेनं. तर आपण काय करत असतो बघा, तर अंतःप्रेरणेनं आपण कुठं वळत असतो तर आउटडोर ऍक्टिव्हिटीजकडं. म्हणजे बाहेरच्या ज्या काही कृती आहेत, क्रिया आहेत, त्याच्याकडे आपण वळत असतो. अँड नेचर आणि निसर्गाकडं. कशासाठी तर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग, आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी. सोबतच अँड एनहान्सिंग आवर वेल बिईंग. आता वेल बिईंग यामध्ये काय असतं बघा, तर वेल बिईंग ही एक अशी स्टेट आहे की ज्याच्यामध्ये माणूस हेल्दी असतो, हॅपी असतो आणि तो कम्फर्टेबल असतो. त्याला वेल बिईंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला आरोग्यदायी, निरोगी, आनंदी, आरामदायी असं बनणं म्हणजे वेल बिईंग होणं. एनहान्सिंग या शब्दाचा अर्थ वाढवणं.
म्हणजे आपला आनंद, आपला आल्हाददायकपणा, आपलं समाधान, आपलं चांगलं मनाला वाटणं, या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो वाढवण्यासाठी आणि आपण रिलॅक्स होण्यासाठी आपण काय करत असतो, तर अगदी आपण अंतःप्रेरणेने आपण निसर्गाकडे आणि बाहेरच्या ऍक्टिव्हिटीकडे आपण वळत असतो, असा ह्या पहिल्या वाक्याचा अर्थ. नेचर सूज अँड नर्चर्स. निसर्ग काय करतो, तर शांत करत असतो, तो वेदनापासून शमावत असतो, शांत करत असतो. अँड नर्चर्स, नर्चर्स म्हणजे तो संगोपन करत असतो निसर्ग. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करत असतो, फुलफिल करत असतो आणि मोटिवेट्स करत असतो, तो प्रेरणा देत असतो आपल्याला. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. निसर्ग कुजबुजत असतो अँड कमांड्स, तो आदेश देत असतो किंवा तो आपल्यावरती स्वामित्व गाजवत असतो. आर यू लिसनिंग? तुम्ही हे ऐकता? तुम्ही कधी ऐकत आहात? तुम्ही ऐकत आहात का या सगळ्या निसर्गाच्या गोष्टी त्या तुम्ही ऐकत आहात? वेन आय डू, मी ज्या वेळेला हे सगळं ऐकतो, इट लिव्स मी इन कम्प्लीट ऑ. ऑ या शब्दाचा अर्थ आहे अ फिलिंग ऑफ रिस्पेक्ट विथ वंडर. म्हणजे आदरयुक्त आश्चर्याची एक प्रकारची भावना, त्याला ऑ असं म्हटलेलं आहे. म्हणजे वचक निर्माण करणारा, दरारा निर्माण करणारा. तर ज्या वेळेला मी हे सगळं ऐकतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रकारचा आदरयुक्त असं एक आश्चर्य, नवल या भावना माझ्या मनामध्ये राहून जातात किंवा माझ्यावरती या भावना, या भावनेमध्ये मी जातो. एक प्रकारचा दरारा म्हणून, वचक म्हणून माझ्यावरती राहतो निसर्गाच्या या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आमच्या बागेमध्ये हिबिस्कस प्लांट आहे. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट. प्रत्येक पंधरवड्याला त्याच्यावरती एक फुल येतं. ब्लूम्स म्हणजे बहरणे, फुल येतं. बिग, ब्राईट अँड टेंडर. ते कसं असतं, तर ते फ्लावर बिग असतं, ब्राईट असतं, मोठं असतं, तेजस्वी असतं आणि टेंडर असतं, नाजूक असतं, कोमल असतं. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन. सबंध दिवसभर ते काय करत असतं, तर ते स्माइल्स विथ द सन, सूर्यासोबत ते हसत असतं. अँड डान्सेस विथ द विंड. आणि वाऱ्यासोबत ते नाचत असतं, नृत्य करत असतं. बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस, पण संध्याकाळ झाली इट स्टार्ट्स विल्टिंग. विल्टिंग या शब्दाचा अर्थ टू ड्राय अँड ड्रूप. म्हणजेच निस्तेज होऊन ते सुकणं म्हणून आपण त्याला, कोमेजणं, सुकणं, शुष्क होणं. म्हणजे दिवसभर ते खूप अगदी तेजस्वी असतं, पण संध्याकाळ झाली की ते काय होतं, तर ते निस्तेज होतं आणि सुकल्यासारखं वाटतं ते. अँड ड्रूप, खाली वाकणं. द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स. आता परतच्या सकाळी मात्र ते काय होतं, इट विदर्स होतं. विदर्स म्हणजे ड्रायज अप. पुढच्या सकाळी मात्र ते पूर्णतः सुकलेलं असतं. विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स. आणि बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी ते पूर्णतः ते सुकून गेलेलं असतं आणि संध्याकाळी ते पडतं, खाली पडतं. अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आणि पुन्हा एकदा जमिनीवरच्या इतर काही ज्या गोष्टी असतील त्यातलंच एक बनून जातं, ते खाली पडतं. ते म्हणजे जे त्या झाडावरती जे फुल एक पूर्ण दिवस ते बहरलेलं असतं आणि संध्याकाळ होताच ते सुकतं. म्हणजे फुल सुकण्याची क्रिया तुम्ही बघितलेली असेल. सूर्य मावळला की त्याबरोबर ते सुकतं. दुसऱ्या दिवशी तर ते आणखी सुकतं, जास्त सुकतं पूर्ण दिवसभरात. आणि संध्याकाळ झाली दुसरी की ते गळून पडतं आणि जमिनीवरच्या ते पडलेलं असतात, जमिनीसोबत इतर गोष्टींबाबत ते त्यातलं बनून जातं. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. आता ते जीवन आहे की नाही, सॉरी, ते जे फूल आहे त्या
त्याला फक्त एकच दिवसाचं जीवन मिळालेलं होतं. येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. स्प्लेंडर म्हणजे ग्रँड अपिअरन्स, म्हणजे भव्य असं त्याचं आगमन. तरी सुद्धा बघा एका दिवसापुरतं त्याचं भव्य असं आगमन झालं होतं. त्याची शोभा, वैभव, सौंदर्य हे फक्त आणि फक्त एका दिवसापुरतं होतं. व्हॉट इफ वी टू लिव्ड आवर लाईफ however short to its fullest. मग आपण जर का आपलं जीवन जरी ते छोटं असलं तरी सुद्धा त्या फुलासारखं अगदी फुलेस्ट, अगदी पूर्ण क्षमतेनं, पूर्ण आनंदानं आपण का आपलं जीवन जगत नाही, असं इथे ही लेखिका आपल्याला प्रश्न विचारते. म्हणजे जरी जीवन ते छोटं असलं तरी सुद्धा आपण त्या जीवनाचा पूर्ण आनंद का घेत नाही, पूर्ण क्षमतेनं आपण जन्म आपल्याला लाभलेला आहे तो आपण पूर्ण क्षमतेनं आपला परफॉर्मन्स आपण का दाखवत नाही, असं इथं लेखिकेला सांगायचं आहे. मित्रांनो, एक चित्रपटामध्ये एक डायलॉग ऐकलेला आहे की जिंदगी लंबी होने के बदले बडी होनी चाहिए, असं काहीतरी आहे ते. आपलं आयुष्य हे दीर्घायुष्य असण्यापेक्षा माणसाचं जीवन हे मोठं असायला पाहिजे. म्हणजे त्यांना काहीतरी महान कृत्य त्या जीवनामध्ये करायला हवे, असं इथं त्यांना सुचवायचं आहे. वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साइड. आता आम्ही रॉकी बीच वरती, खडकाळ अशा समुद्र किनाऱ्यावरती पोहोचलो आणि तिथं आम्ही काय पाहिलं तर मॅजेस्टिक ओशन पाहिला, भव्य असा समुद्र महासागर आम्ही पाहिला. अँड रॉक्स अलॉंग साइड, आणि त्याच्या बाजूलाच कडेलाच त्याच्या खडक सुद्धा आम्ही पाहिले. कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. कार्व्ड म्हणजे कोरीव काम केलेलं, स्कल्प्टेड म्हणजे घडवलेलं, म्हणजे ते जे खडक होते समुद्राच्या किनाऱ्यावरती त्याच्यावरती पाण्यानं त्यांना घडवलेलं होतं, त्यांना कोरलेलं होतं आणि त्यांना आकार सुद्धा कुणाकडून मिळाला होता तर शेप बाय द वॉटर, पाण्याकडनं. वॉटर इज सो जेंटल, रॉक सो हार्ड. पाणी कसं असतं? जेंटल असतं, अगदी हळूवार असतं, कोमल असतं, नाजूक असतं. दगड कसा असतो, रॉक कसा असतो, खडक कसे असतो तर खूप हार्ड असतात. येट तरी ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे, दर दिवशी पाणी समुद्राच्या लाटा फेसाळतात आणि त्या खडकांना येऊन धडकतात. फॉर इयर्स, वर्षानुवर्ष, द रॉक्स गिव्ज इन, तो खडक काय करतो तर आपला काही भाग हा त्या पाण्यामध्ये देत असतो. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स, ज्याप्रमाणे ते पाणी त्या खडकांना आज्ञा देईल त्याप्रमाणे तो काय करतो तर तो आकार तो देत असतो. म्हणजे ते खडक त्या पाण्याच्या आज्ञेप्रमाणे त्याला हवा तसं तो आकार त्याला देत असतात. म्हणजे समजू शकतात ज्या प्रमाणे लाटा येऊन त्या दगडांवरती आदळतील खूप दिवसानंतर, वर्षानुवर्ष, तशा प्रकारचा आकार ते दगड त्याला त्या आकार त्या दगडाला प्राप्त होत असतो, खडकाला प्राप्त होत असतो. म्हणजे इथं लेखिकेला असं म्हणायचं की पाणी काय करतं तर ऑर्डर देते आणि दगड ते फॉलो करत आहेत. आवर प्रॉब्लेम्स आर सो कलॉजल अँड वी आर सो स्मॉल. बघा, कलॉजल या शब्दाचा अर्थ आहे एक्स्ट्रीमली ह्यूज, लार्ज, एक्स्ट्रीमली लार्ज. आपल्या जे काही समस्या आहेत की अडचणी आहेत ह्या प्रचंड आहेत, खूप मोठ्या आहेत. अँड वी आर सो स्मॉल, आणि त्याच्या तुलनेत आपण मात्र खूप छोटे आहोत. येट इफ वी परसिस्ट, तरी बघा आपण काय करतो, आपण परसिस्ट करत असतो, म्हणजे आपण टिकून राहत असतो, आपला टिकाव लागत असतो त्या समस्यांपुढं आणि आपण तिथं आपण आपलं अस्तित्व राखून ठेवलेलं असतं. किती समस्या आल्या तरी सुद्धा आपण काय करत असतो तर ते जर आपण आपलं अस्तित्व आपण टिकवून ठेवलं समजा. पुढे बघा, वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पिपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट. बघा
आपण बऱ्याचदा कॉन्क्रीटचे पेवमेंट असतात, म्हणजे रस्त्याच्या कडेला जे पेवमेंट बांधलेले असतात, म्हणजे फुटपाथ असतात, पदपाथ असतात, त्याला बऱ्याचदा तडा गेलेले असतात, क्रॅक झालेले असतात आणि त्यातनं ग्रास पिपिंग करत असतं, म्हणजे जे गवत आहे ते त्यातनं वर आलेलं असतं. पीप म्हणजे डोकावणे, वर येणे, खालून वर येते, त्यातून ते गवत त्यातनंही वर येत असतं. इट लेट्स अस थिंकिंग, आणि ही गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. However impossible things may look, there is always an opening. बघा, किती जरी इम्पॉसिबल गोष्ट एखादी अशक्य तुम्हाला वाटत असेल, दिसत असेल, भासत असेल, तरी सुद्धा तिथे कुठंतरी अन ओपनिंग, कुठंतरी तिथं त्याला त्या इम्पॉसिबल गोष्टीला सुद्धा तिथे कुठंतरी एखादं प्रवेशद्वार असणारच आहे तुमच्यासाठी. तिथे कुठेतरी संधी असणार आहे तुम्हाला एंट्री करण्यासाठी. म्हणजे जरी ते पेवमेंट सिमेंट कॉन्क्रीटचं जरी असतं, वाळू खडी मिश्रित असतं, तरी सुद्धा त्याला कुठेतरी क्रॅक झाला, त्यातनं गवत वर आलं, हे आपण बऱ्याचदा पाहत असतो. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स इन द कोल्ड विंटर मंथ्स. आपण झाड सुद्धा पाहिलेलं असतं की जे बेअर झालेलं असतं, बेअर मध्ये उजाड झालेलं असतं. हिवाळ्यामधले जे काही थंडीचे महिने असतात त्यामध्ये त्याची सगळी पानगळ झालेली असते, ते पूर्ण उजाड दिसत असतं, पानं अजिबात त्या झाडावरती नसतात. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर, आणि आपल्याला असं वाटतं की या झाडाचा चॅप्टर हा ओव्हर झालेला आहे, म्हणजे याचा अवतार संपलेला आहे, हे झाड मरून गेलेलं आहे, शुष्क पूर्णतः वाळून गेले, सुकून गेले, असा आपल्याला आपण विचार करतो. बट 3 months पास, पण 3च महिने झाल्यानंतर स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टिक वन्स अगेन. एकदा का स्प्रिंग आला, वसंत ऋतू आला की त्या झाडाला पालवी फुटत असते, हिरवी हिरवा जी काही हिरवा एक प्रकारचा हिरवी पानं त्या झाडामध्ये फुटत असतात. ग्रीन मॅजेस्टिक वन्स अगेन. मॅजेस्टिक या शब्दाचा अर्थ ऐश्वर्य, भव्यता किंवा वैभव, म्हणजे हिरवळीचं वैभव पुन्हा एकदा त्या पानांवरती, त्या झाडावरती आलेलं आपल्याला दिसतं. फुल ऑफ लिव्ज, ते झाड पूर्णतः पाण्याने भरून गेलेलं असतं, फ्लावर्स, फुलांनी, बर्ड्स अँड लाईफ, आणि पानं आणि फुलं आल्यामुळं तिथं पक्षी आलेले असतात आणि एक प्रकारचं जीवन त्या झाडावरती आल्यासारखं आपल्याला वाटतं, भासतं. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट. आता कन्व्हिक्शन या शब्दाचा अर्थ स्ट्रॉंग बिलीफ, म्हणजे खात्री किंवा श्रद्धा. मग अशाच प्रकारची श्रद्धा आपल्यामध्ये का जर आपण ठेवलीत अशा प्रकारची खात्री म्हणा, श्रद्धा म्हणा, आपण जर ठेवलेत, दॅट हावेवर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव. आत्ता जरी तुमच्या समोर काही डिफिकल्ट गोष्टी, कठीण अशा गोष्टी, अवघडशा गोष्टी तुमच्या समोर जरी असतील, इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर, तरी सुद्धा त्या तुमच्या समोर तशाच कायमस्वरूपी तुमच्या समोर तशाच त्या राहतील असं अजिबात नाही. रिमेंबर धिस टू शाल पास. नेहमी लक्षात ठेवा की ही गोष्ट तुमच्या, म्हणजे ती अवघड जे काही काळ आहे तो निघून जाणार आहे. अवघड जो काही कठीण काळ आहे, अडचणीचा, समस्येचा जो काही काळ आहे तो निघून जाणार आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आज जरी माझ्यासमोर एखादी अडचण आली असेल, मी अडचणीत असेल, माझे दिवस वाईट चाललेले असतील, तरी सुद्धा हा दिवस जाणार आहे आणि चांगले दिवस येणार आहेत, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. वी सॉ अन आर्मी ऑफ ants longing to a fly which was at least 10 times the ant size. आता इथं लगिंग या शब्दाचा अर्थ आहे कॅरी ऑर ड्रॅग विथ ग्रेट एफर्ट्स. लग म्हणजे बघा, आपण अनेक मुंग्या पाहिलेल्या असतात, ज्या काय करतात, तर जी माशी आहे तिला त्या खूप प्रयत्न करून तिला ते कॅरी करत असतात, ओढून नेत असतात, वाहून नेत असतात, पुढे उडत नेत असतात. खूप मुंग्या असतात, त्या माशीला ओढून नेत असतात, ते आपण पाहिलेलं आहे. आता त्यांची जी काही, त्या मुंग्यांची जी काही साईज असते, आकार असतो की नाही,
त्या माशीपेक्षा 10 पटीनं लहान आकाराने त्या मुंग्या असतात आणि त्या एवढ्या मोठ्या त्यांच्या दृष्टीने ते मोठ्याच माशीला ते काय करत असतात तर ते ओढून खेचून त्या नेत असतात, खूप प्रयत्न करत असतात, त्यासाठी त्या लगिंग करत असतात. द ॲन्ट्स ऑर्गनाइज्ड देमसेल्व्स अराउंड द फ्लाय. आता त्या मुंग्यांनी काय केलं असतं तर त्या माशीभोवती अनेक मुंग्या संघटित झालेल्या असतात त्या माशीभोवती. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स. फ्रेल फिलर्स या शब्दाचा अर्थ आहे वीक लेग्स. त्या मुंग्या स्वतःच्या अशक्त पायांवरती त्यांनी त्या माशीला उचललेलं असतं, त्यातून त्या खेचून नेत असतात. अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स. आणि त्या खूप दूरपर्यंत, जिथपर्यंत त्यांना न्यायचं असतं तिथपर्यंत त्या माशीला त्या घेऊन जातात, खूप दूरपर्यंत ते घेऊन जातात. देअर टीमवर्क अँड परसिव्हरन्स वेर इम्प्रेसिव्ह. आता त्यांचं जे काही टीमवर्क होतं आणि त्यांची जी परसिव्हरन्स होतं म्हणजे चिकाटी होती ती खरोखरच इम्प्रेसिव्ह होती, म्हणजे प्रभावशाली अशी होती, प्रभाव टाकणारी अशी होती. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट. आणि जर मग आपण त्या मुंग्यांसारखं जर का आपण कन्सिस्टंट असलो म्हणजे दृढ असलो, अविचल असलो, आपल्या निर्णयापासून अजिबात न हलणार असलो, ऑर्गनाइज असतो, आपण जर संघटित झालो आणि फोकस्ड असतो, आपण आपल्या याच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं असलं म्हणजे आपल्या ध्येयाकडे जर का लक्ष केंद्रित जर असेल आपलं तर मग काय होईल बघा. स्पायडर्स वेब्स आर डेलिकेट. आता जो घरामधला जो कोळी असतो बघा, जाळी करणारा स्पायडर असतो, त्याचं जाळं हे खरखर खूपच डेलिकेट असतं, नाजूक असतं, येट व्हेरी स्ट्रॉंग. तरी पण ते स्ट्रॉंग असतं. कारण का तर छोटे 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 कीटक हे त्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात. तो स्पायडर काय करतो तर त्यांना तो खात असतो, म्हणजे त्याची शिकार करत असतो. म्हणजे जरी ते आपल्याला दिसताना ते डेलिकेट वाटत असले तरी सुद्धा ते स्ट्रॉंग असतं, असं लेखिकेने सांगायचंय. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. रेनबो, इंद्रधनू ज्यावेळेला आकाशामध्ये पडतो तेव्हा तो अख्ख्या सबंध आकाशाला तो रंग देत असतो, त्याच्यातले सप्तरंग. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. आता जे ऑयस्टर असतात, एक प्रकारचा मासा आहे की ज्याच्यामध्ये पर्ल तयार होतात. तुम्हाला माहिती आहे, 7वीला तुम्ही शिकलेले असाल, म्हणजे या वर्षीची मुलं सुद्धा 7वीच्या जुन्या सिलेबसमध्ये होतं. तर ते ऑयस्टर जो असतो एक प्रकारचा तो मासा आहे की जो शिंपल्याच्या आतमध्ये असतो. वाळूचा एक कण तो आत गेला की खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर म्हणू आपण त्याला, काही वर्षानंतर जेव्हा तो उघडला जातो ना तेव्हा त्यात मोती तयार झालेला असतो. इनन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इनफायनाइट स्काय. तर हे अमर्याद असं विस्तीर्ण असं पसरलेलं जे आकाश आहे त्याच्यामध्ये असंख्य, इनन्युमरेबल, अगणित असे चांदण्या चमचम करत असतात. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. प्रत्येक क्षणाला ढग काय करतात तर नवीन आकार घेत असतात. द विंड मेक्स ट्रीज डान्स. वारा काय करतो, द विंड मेक्स ट्री डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. अनहिंडर्ड म्हणजे नॉट हिंडर्ड ऑर ऑब्स्ट्रक्टेड. हिंडर या शब्दाचा अर्थ अडथळा आणणं, ऑब्स्ट्रक्टेड म्हणजे पण अडथळा आणणं, अनहिंडर्ड म्हणजे विना अडथळा, अणता. म्हणजे बघा, पॅशन म्हणजे तीव्र अशी आवड असणं. वारा काय करत असतात तर झाडांना तो आपल्यासोबत नाचायला लावत असतो. कुठल्याही प्रकारच्या अडथळ्याविना तीव्र आवडीनं तो काय करतो, आपल्यासोबत नाचायला लावत असतो. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फ्रॉम अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. इगो म्हणजे अहंकार. पाणी काय करत असतं बघा, तर कुठल्याही प्रकारचा अहंकाराचा हिंट न दाखवता, कुठल्याही प्रकारचा अहंकाराचा लवलेश चिन्ह, इशारा न दाखवता हे काय करत असतं तर ज्या
प्रकारे सूर्य आणि वारा, सन अँड द विंड, त्याला ज्याप्रमाणे डिक्टेट करत असतात, म्हणजे हुकूम देत असतात, आज्ञा देत असतात, त्या प्रकारे पाणी काय करत असतं, बदलत असतं. त्या प्रकारे जशा प्रकारे त्याला आज्ञा मिळेल तसे. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इनटू अ बटरफ्लाय, ज्यावेळेला आपण बघतो की जे सुरवंट असतात त्या सुरवंटाचं काय होतं, बटरफ्लाय होतं, म्हणजे फुलपाखरं होतं. अ फ्लावर टर्न इनटू अ फ्रूट, फुलाचं फळांमध्ये रूपांतर होत असतं. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर, त्यावेळेला आपल्याला निसर्गाची जी काही अल्केमी आहे, किमया आहे, त्याचा अनुभव आपल्याला, त्या किमयेचा अनुभव आपल्याला येतो. अल्केमीचा अर्थ मिस्टिरियस पॉवर और मॅजिक दॅट कॅन चेंज थिंग्स, म्हणजे जादुई अशी शक्ती की जी काय करू शकते, गोष्टी बदलू शकते. वी टच इट अँड बिकम गोल्ड आवर सेल्स, आपण सुद्धा काय करू शकतो, तर त्याला आपण स्पर्श करून आपण सुद्धा बिकम गोल्ड, आपण सुद्धा आपलं सगळ्यांचं आपण आपल्या सगळ्यांचं काय करू शकतो, तर सोनं करून घेऊ शकतो. म्हणजे निसर्गाची जी काही किमया आहे, जादू आहे, या जादूला जर का आपण स्पर्श केला तर आपलं सुद्धा काय होऊ शकतं, तर सोनं होऊ शकतं. म्हणजे निसर्ग एक प्रकारचा परिस आहे की ज्या परिसाला जर आपण स्पर्श केला तर आपलं सुद्धा काय होऊ शकेल, तर सोनं होऊ शकेल. तर मित्रांनो, मला वाटतं हा पाठ तुम्हाला निश्चितच समजलेला असावा. रक्षा भरादिया यांचा हा पाठ आहे, जो इथं संपलेला आहे. माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण म्हणजे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो. मी इथंच थांबतो.